नमस्कार, मी दीपक राव तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केटनं सुरुवात तशी ग्लोबल मार्केटच्या सोबत पॉझिटिव्ह झालेली थोडीशी, पण मेंटेन नाही राहू शकली। निफ्टी इमिजिएट ओपनिंगच्या पहिल्या 5-10 मिनिटांमध्येच खाली आला आणि ऑलमोस्ट 25,700च्या आसपास ट्रेड करत राहिला। पण त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये निफ्टी जो आहे तो 25,600पर्यंत खाली गेला। जवळपास 150 पॉईंटची मंदी निफ्टीमध्ये बघायला मिळाली। थोडंसं सुरुवातीचे काही काळ फ्लॅट ट्रेड केला 20-25 पॉईंट प्लस मायनसमध्ये, आणि त्यानंतर मार्केटवर जे आहे पडझड वाढत गेली आणि 150 पॉईंट निफ्टी मायनस गेलेला 25,600पर्यंत। क्लोजिंगला थोडीशी रिकव्हरी आली परत, त्यामुळे थोडीशी वोलाटाईल सेशन आज झाला असं म्हणता येईल। ॲज एक्सपेक्टेड एक्सपायरी होती निफ्टीची वीकली, त्यामुळे थोडंसं अप अँड डाऊन स्विंग्स निफ्टी फ्युचर्समध्ये निफ्टीमध्ये आपल्याला बघायला मिळाली। बँक निफ्टीमध्ये सुद्धा दिवसभर रिकव्हरीचा प्रयत्न करत होता, पण सक्षम राहिला नाही। थोडंसं खाली आला ड्युरिंग द डे मायनसमध्ये, पण त्यानंतर चांगली स्मार्ट रिकव्हरी बँक निफ्टीनं दाखवली आणि जवळपास 128 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जाऊन बँक निफ्टी मात्र पॉझिटिव्हमध्ये जाऊन बंद झाली। क्लोजिंगला बँक निफ्टीनंच मार्केटची रिकव्हरी लीड केली। आज IT सेक्टरनं सुद्धा चांगली तो जी पॉझिटिव्हनेस दाखवला। काल TCSचे रिझल्ट झाल्यानंतर अपेक्षा होती की थोडेसे रिझल्ट्समध्ये प्रॉफिटमध्ये डिक्लायनिंग झालेली, कदाचित स्टॉक पडेल का, पण तसं न होता स्टॉक जवळपास सावरला आणि चांगला फ्लॅट पॉझिटिव्ह क्लोज दिला। मग IT सेक्टर थोडंसं पॉझिटिव्हमध्ये बंद झालं। ओव्हरऑल एक वोलाटाईल सेशन राहिला, एक कन्सॉल्टेशनचं सेशन आपल्याला आज बघायला मिळालं निफ्टीचं 25,700-750च्या आसपास। मग उद्याच्या सेशनला ट्रेड करायचं असेल तर मला वाटतं निश्चित निफ्टी जो आहे तो थोडंसं या रेंजला कन्सॉलिडेट होईल। हायर लेवलला रेजिस्टन्स 25,850 स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे। जोपर्यंत आपण 25,850च्या वरती जाणार नाही तोपर्यंत फर्दर रिकव्हरी निफ्टीला येण्याचे चान्सेस कमी आहेत। 25,800-850च्या खाली आहे तोपर्यंत निफ्टी हा वीकच राहील असं मला वाटते। 25,700 एक सपोर्ट आहे। 25,700च्या खाली गेला तर 25,600पर्यंत परत पुन्हा निफ्टी आज जसा गेला तसा आपल्याला 25,600पर्यंतची पडझड कदाचित बघायला मिळू शकते जर 25,700च्या खाली सस्टेन राहिला तर। अदरवाईज 25,800 आणि 850 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे। 25,850च्या वर गेला तरच एक रिकव्हरी 26,000 येऊ शकते। जोपर्यंत 25,800च्या खाली आहे मार्केट वीकच आहे। बँक निफ्टीमध्ये सुद्धा 59,500च्या वर मेंटेन आहे तोपर्यंत 59,800पर्यंत जाऊ शकतं। 59,800 ते 60,000 एक रेजिस्टन्स झोन आहे। 59,500च्या खाली आलं तर 59,200पर्यंत बँक निफ्टी खाली येऊ शकते। या लेवल्सनुसार बँक निफ्टीमध्ये सुद्धा तुम्ही आज उद्या काम करू शकताय। आज NSEमध्ये 1,370 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1,490 पडलेत। निफ्टीमध्ये 18 शेअर वाढले, त्या बाजूला 32 शेअर्स पडलेत। पडणाऱ्या शेअर्सची संख्या थोडी जास्त आहे निफ्टीमध्ये। सेक्टर इंडिसाइजेसमध्ये सुद्धा आज बँक, IT आणि मेटल सेक्टरनं पॉझिटिव्हमध्ये क्लोज दिला आहे। फार्मा, ऑटो, FMCG आणि रिअल्टी सेक्टरमध्ये मंदी बघायला मिळाली। अर्धा ते 1% मायनसमध्ये आहेत हे सगळे सेक्टर्स। ग्लोबल मार्केट आढावा गेलं तर युरोपियन मार्केट्स 30-40 पॉईंट मायनस आहेत। डाव फ्युचर 20 पॉईंट मायनस आहे। डाव थोडं फ्लॅटमध्ये बंद आहे, पण US ज्या पद्धतीने इराणवर हल्ला करण्याच्या शक्यता आहे एक स्टेटमेंट येण्याचं, पण अजून तरी काही आलेलं नाही आहे। पण जर इराणवर काही कारवाई अमेरिकेकडून झाली त्यावर मार्केटचं थोडंसं लक्ष आहे, त्यामुळे थोडंसं ग्लोबल मार्केट कॉशियस आहेत असं आपण म्हणता येईल। गोल्ड, सिल्वरचे प्राईस त्यामुळे सुद्धा वाढलेले आहेत। त्यामुळे ओव्हरऑल थोडंसं मार्केटला जिओपॉलिटिकल टेन्शन्सला घेऊन एक कॉशियस वातावरण आहे आणि त्यामुळे थोडंसं वोलॅटिलिटी राहण्याची शक्यता उद्याच्या सेशनमध्ये आहे। तर बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीनं बिहेव होते। माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद। माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।